HM घाटमाता 9. दिघंची गावात श्रद्धेचं केंद्र असलेल्या पुरातन शंभू महादेवाच्या मंदिर परिसरात सध्या अन्नक्षेत्र आणि भाविकांच्या सुविधांसाठी बांधकाम सुरू आहे. मात्र या पवित्र कामाला एका व्यक्तीकडून अडथळा निर्माण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. दिघंची गावातील ओढापात्रात वसलेलं पुरातन शंभू महादेवाचं मंदिर आहे. गावकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रमुख स्थान आहे. या मंदिरात भाविकांसाठी अन्नक्षेत्र तसेच विविध सोयी सुविधांसाठी बांधकाम सुरू आहे. मात्र मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या उन्मेष शेट्टे या व्यक्तीने या बांधकामाला वारंवार अडथळा आणल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून थेट रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडवण्यात आला. त्यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि बांधकाम करणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज या ठिकाणी दिघंचीतील सर्व भाविक भक्त, सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी एकवटलो आहोत. निवेदन हे असं आहे की दिघंची ओढापात्रातील शंभू महादेव मंदिर हे पुरातन काळापासून त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हजारो भाविक भक्त, अनेक दिघंचीकरांचं ते श्रद्धास्थान आहे. आणि त्या ठिकाणी मंदिराबरोबर जे अन्नछत्र असते लोकांसाठी, त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. परंतु ते बांधकाम थांबवण्याचा केविलवाणा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे. त्या ठिकाणी विनाकारण दगड ठेवले जातात. अनेक दिवस वारंवार या दिघंचीकरांनी या संदर्भात चर्चा केली, परंतु त्या ठिकाणी फार मोठा अन्याय होताना आपल्याला दिसून येतोय. मुळामध्ये ग्रामपंचायतीने त्यासाठी ठराव दिलेला आहे, ग्रामपंचायतीने त्यासाठी उतारा दिलेला आहे आणि लोकप्रतिनिधींचा फंड त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि हे सगळं असताना देखील त्या ठिकाणी अन्यायकारक भूमिका होत आहे. त्यामुळे तिथील सर्व जी टीम आहे, कमिटी आहे, जे त्या ठिकाणी झटते. आज मला वाटतंय त्या पंचक्रोशीमध्ये भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या आपल्या शंभू महादेवावरती श्रद्धा ठेवलेली आहे. अनेक मोठमोठे उपक्रम त्या ठिकाणी होत आहे. भविष्यामध्ये दिघंचीतील खूप मोठं ते देवस्थान, तीर्थक्षेत्र होणार आहे. तर सर्व दिघंचीकर यामध्ये कोणताही पक्ष, पार्टी, गट तट नाहीये. या ठिकाणी सगळे भाविक भक्त या ठिकाणी तहसीलदार तसेच PI यांना निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे तिथले जे बांधकाम आहे ते त्वरित चालू व्हावं आणि तिथली जी अन्यायकारक भूमिका आहे हे थांबवावी. आणि समजा हे नाही झालं तर संपूर्ण दिघंचीकर अतिशय तीव्र भूमिकेमध्ये आहेत. लोकांच्या भूमिका अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे यासाठी प्रशासन पूर्ण जबाबदार राहणार आहे. त्यामुळे या सर्वांची एकच विनंती आहे की त्या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर बांधकाम आणि गजानन महाराजांचं मंदिर हे सगळं बांधकाम त्या ठिकाणी त्वरित चालू व्हावं, एवढी आम्ही या ठिकाणी प्रशासनास विनंती करतो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दिघंची गावातील नागरिकांनी संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी करत थेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच आटपाडीचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देत अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. इथं आध्यात्मिक कार्यक्रम दररोज चालू असतात आणि आध्यात्मिक हे वाढावं एवढाच आमचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. परंतु यामध्ये काही नाहक त्रास देणारी लोक तिथं आम्हाला त्रास देतात. कार्यक्रमाला अडथळा आणणे, दगड आणून टाकणे आणि बांधकाम न होणे या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू असून ही जागा त्यांनी हडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला ग्रामपंचायतीने ती जागा दिलेली आहे. ट्रस्टी करण्यासाठी त्यांचे ना हरकत दाखला सुद्धा ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेला आहे. तरी या आम्ही आज तहसीलदार साहेबांना, पोलीस PSI ना हे जे आम्ही निवेदन दिले आहे याबद्दल आम्हाला ह्याचा न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही ह्याच्यासाठी पुन्हा आम्हाला हे जे उपोषण करावं लागेल अशी परिस्थिती तिथली आहे. सर्व लोकांचा एक उद्रेक निर्माण झालेला आहे. तरी आम्हाला ह्याचं त्यांनी पडताळणी करून आम्हाला इथं न्याय मिळावा आणि त्याची जर जागा ती असेल तर त्यानं तिथली कागदपत्र दाखवून त्याने जागा घ्यावी. आमचं काय त्याबद्दल दुमत नाही. आम्ही आपलं तिथं थांबायला तयार आहे अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची भूमिका आहे. उन्मेष रावसाहेब शेटे आणि त्यांची जमीन तिथं बाजूला होती, त्यांनी NA करून ती पूर्ण विकलेली आहे आणि आमची मळशी जाय कुठं काय जाय आपलं 12-72 सांगून इथं अडथळा निर्माण करतात. तरी हा होणारा अन्याय हा थांबला पाहिजे. हे सर्व ग्रामस्थांची एक कळकळीची विनंती आहे. विनय रामचंद्र बहिर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी.
दिगंजी गावातील सर्व जनतेला आवाहन करत आहे की आता दिगंजी गावातील 50 ते 60 लोकांनी येऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे की दिगंजी गावातील जे महादेवाचे मंदिर व गजानन महाराज मंदिर आहे त्या मंदिर परिसरात एका इस्माने दगड टाकून अतिक्रमण केले आहे। त्या अनुषंगाने निवेदन प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून भाविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व ज्यांनी जे अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण आढळल्यास त्याच्यावर कठोरपणे कायदेशीर कारवाई केली जाईल। श्रद्धेच्या ठिकाणी सुरू असलेल्या सार्वजनिक हिताच्या कामाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे। दिघंची गावातील हा वाद नेमका कुठं पोहोचतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। HM घाटमाता न्यूज।